मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असते. त्यामुळे व्यवसाय मार्गदर्शनाची मर्यादा फक्त व्यवसाय व शैक्षणिक कार्यक्रम यांसाठीच सीमित करता येणार नाही. कारण व्यवसाय मार्गदर्शनाअंतर्गत व्यक्तीची विधायक, सामाजिक आणि मानसिक बैठक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अर्थार्जन करून जगण्याची जिद्द असते आणि म्हणूनच व्यवसाय आणि जीवन यांची सांगड योग्य रीतीने घालून देणे हे उद्दिष्ट ठरते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरत आहे. राष्ट्राच्या विकासात प्रत्येक व्यक्तीच्या मनुष्यबळाचा योग्य उपयोग करून घ्यावयाचा असेल तर व्यवसाय मार्गदर्शन हे एक उत्तम साधन आहे. व्यक्तीचा सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर असे लक्षात येते की समाजातील परंपरागत कौटुंबिक व्यवस्थेतील बदल, परंपरागत व्यवसायातील बदल, औद्योगिकीकरण आणि यांत्रिक युग यासाठी लागणारे विशेष मनुष्यबळ आणि मनुष्यबळाचा योग्य तो वापर करून घेण्यात यावा हे शासनाचे धोरण आहे. विशेष यांत्रिक ज्ञान असलेले मजूर, वाढती लोकसंख्या, बदलती नीतिमूल्ये, आर्थिक धार्मिक वातावरण, स्त्रियांच्या नोकरीतील वाढता सहभाग इत्यादी कारणांमुळे समाजात विविध समस्या निर्माण होत आहेत. म्हणून व्यक्तीला मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे आणि या सर्व गोष्टींच्या संभाव्य परिणामाचा अभ्यास व्यवसाय मार्गदर्शन करीत असून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. औद्योगिक आणि यांत्रिक युग मागे पडून आता संगणकाचे युग सुरू झाले आहे आणि आपल्या राष्ट्राचीही वाटचाल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मार्गक्रमण करीत आहे. यामुळे पारंपरिक व्यवसाय नष्ट होऊन सांस्कृतिक बदल झाला आहे. अनेक व्यवसायांचे विश्लेषण होऊन लहान लहान व्यवसाय उपलब्ध होऊ लागले आहेत. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचीच आवर्जून आवश्यकता भासू लागली आहे. त्या प्रशिक्षणाची व विविध अभ्यासक्रमाची माहिती व्यवसाय मार्गदर्शनाद्वारे देणे शक्य आहे. व्यवसाय मार्गदर्शनाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर 2 मूलभूत तत्वांचा विचार करावयास हवा. प्रत्येक व्यक्तीच्या कलांचा अभ्यास व्यवसाय मार्गदर्शनाने करून कोणती व्यक्ती कोणत्या व्यवसायासाठी योग्य आहे हे ठरविणे शक्य झाले आहे. एका व्यवसाय गटातील अनेक व्यवसायांना आवश्यक असे गुणविशेषही पुष्कळसे सारखे असतात. त्यामुळे एक व्यक्ती अनेक व्यवसाय गटात कमी जास्त प्रमाणात यशस्वी होऊ शकते. संपूर्णपणे अनुकूल असा व्यवसाय सर्वांनाच मिळण्याची शक्यता नाही हे स्पष्ट आहे. व्यवसाय निवडताना स्वतःला अधिक अनुकूल असा व्यवसाय गट निवडणे आवश्यक ठरते. ही निवड योग्यपणे करण्याकरिता 2 घटकांचा विचार करणे आवश्यक असते. पहिला घटक म्हणजे स्वतःचे गुणदोष, मर्यादा व दुसरा घटक व्यावसायिक जीवनाचा परिचय. हे 2 घटक नीटपणे न समजल्यास निवड चुकते व अपयश पदरी येते. म्हणून व्यवसाय मार्गदर्शनाची मदत घ्यावी लागते.